हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत कर्क राशीसाठी सप्टेंबर 2025 हा महिना कसा असणार आहे. सर्वजण सप्टेंबर 2025चं राशी भविष्य कधी येते याची वाट बघतायत, मला माहिती आहे. सो आपण लवकरच हे घेऊन आलेलो आहोत. बघूया आपण कर्क राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2025 हा महिना कसा जाणार आहे. त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, 1176 टाईप करायचं आहे आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचं आहे. आज आपण रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर आणि हे सगळं कव्हर करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला सुरुवात करूया. ओके, सो रिलेशनशिप कर्क राशीच्या लोकांना सप्टेंबर 2025 मध्ये रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये काय येत आहेत कार्ड्स. तर एस ऑफ कप्स हे रिवर्स आले, एस ऑफ पेंटाकल्स पण रिवर्स आले. याचा अर्थ काय होतो, थोडं निगेटिव्ह जरी असलं तरी 100% निगेटिव्ह नाही आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला इमोशनली खूप बर्डन फील होईल. काही गोष्टी मनासारख्या न झाल्यामुळे थोडी नाराजी असेल. पैसे खर्च झाल्यामुळे सुद्धा इमोशन्स डिस्टर्ब होतात कधी कधी. कर्क राशीच्या लोकांचे तर होतात. तो या महिन्यामध्ये थोडंसं मूड ऑफ असण्याची शक्यता आहे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये जर हे रीड करायचं झालं तर काही ठिकाणी जर तुम्ही प्रपोजल्स दिले असतील मॅरेजसाठी तर तिथून सॉरी पण नकार येण्याची शक्यता आहे असं हे कार्ड सांगतात. मे बी त्याला कारण काहीतरी फायनान्शियल इश्यूज असू शकतात, ठीक आहे, समोरच्या पार्टीकडनं. तो रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये हे रीडिंग आलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूया की तुमचे फायनान्सेस सप्टेंबर 2025 मध्ये कर्क राशीचे कसे असणार आहेत. ओके, थोडेसे तुम्हाला ना स्वतःला पुश करायची गरज आहे. कारण तुम्ही जे काही कष्ट घेताय, तुमची नोकरी असेल, बिझनेस असेल, एका क्षणी असं झालंय की जेवढे मी इनपुट देतोय तेवढे मला तेवढं आउटपुट काय येत नाहीये, है ना. पण थोडंसं पुश केलं ना तर खजाना हाती लागेल. म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट त्या पॉईंटला आलेला आहात की तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघताय, ज्या प्रॉफिटची वाट बघताय किंवा जे पैसे येणार होते त्याची वाट बघतायत, तर ते होण्याची शक्यता सप्टेंबर 2025 मध्ये आहे. शिवाय 2 मार्गांनी पैसे येत आहेत किंवा 2 बिझनेसेस असतील किंवा नोकरी करता करता तुम्ही बिझनेस करत असाल, काही ना काही असेल, पण आलेला पैसा मॅनेज करताना धांदल उडणार आहे सप्टेंबर 2025 मध्ये, असं हे कार्ड सांगतं. सो मी या कार्ड्सवरना सजेस्ट तर मी असं करेन की आलेला पैसा तर योग्य इन्व्हेस्ट करा, सांभाळा, खूप जास्त कन्फ्यूज होऊ नका. आणि दुसरं म्हणजे तुमचे एफर्ट्स देताना कुठेही कमी पडू नका, कारण तुम्ही ऑलमोस्ट जवळ आलेला आहात तुमच्या ध्येयपूर्तीच्या. तिसरं आपण बघणार आहोत. आपण आता बघितलं फायनान्सेस कसं असणार आहे. आपण आता बघूया की करिअर कसं असणार आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2025 मध्ये करिअर रिलेटेड काय आहे. करिअरच्या रिलेटेड द वर्ल्ड आलेला आहे. सो होऊ शकतं की तुम्हाला नोकरी, बिझनेसच्या निमित्ताने भारताबाहेर जायचे योग खूप जास्त आहेत. अगदीच भारताबाहेर नाही तर निदान तुम्ही ज्या शहरामध्ये आहात त्या शहरापासून दूर जाण्याचे योग या महिन्यामध्ये आहेत. शिवाय द वर्ल्ड म्हणजे टोटॅलिटी आहे, टोटल सक्सेस आहे. तो असं होऊ शकतं की हे करिअरच्या बाबतीमध्ये आलंय तर तुम्ही ज्या पोझिशनची वाट बघत होतात ती पोझिशन तुम्हाला मिळू शकते, किंवा तुम्ही कुठेतरी अप्लाय केलं असेल तिथून तुम्हाला ऑफर लेटर येऊ शकतं. बिझनेसमध्ये जर तुम्ही काही प्रपोजल दिले असतील तर ते पास होऊ शकतात. तो खूप चांगलं कार्ड आलेला आहे त्याच्या बाबतीत, कुठल्या करिअरच्या बाबतीमध्ये. ॲट द सेम टाइम करिअरच्या बाबतीत हे कार्ड येणं म्हणजे जर तुम्ही कोणाला पैसे देऊन काही कामं करायचं ठरवलं असेल तर ते काम होणार नाही. म्हणजे वाममार्गाने जर काही करायला जात असाल करिअरमध्ये ते होणार नाही, असं हे कार्ड सांगतं. ठीक आहे, आता आपण बघूया शेवटचं पण महत्त्वाचं की कर्क राशीच्या लोकांसाठी हेल्थ रिलेटेड रीडिंग काय आहे. हेल्थ रिलेटेड रीडिंग छान आलेलं आहे. अरे मस्त आलंय. अजिबात आजारपण या महिन्यामध्ये कर्क राशीच्या लोकांसाठी येणार नाही असं हे कार्ड सांगते. आणि ही दोन्ही कार्ड्स इतके पॉझिटिव्ह आहेत की काही बोलण्यासारखंच नाही. आजारपण येणार नाही, हेल्थ उत्तम राहील, गोड बोलून कामं होतील. ठीक आहे, सगळे जुने मित्र मंडळी, फॅमिली मेंबर्स एकत्र भेटल्यामुळे मानसिक शांती राहील, आनंद राहील, आनंद वातावरण आहे. सो हेल्थ रिलेटेड चांगले कार्ड्स आलेले आहेत. आपण बघूया की आता साई टॅरो आपल्याला काय सांगतं. साई टॅरो म्हणजे काय आहे तर साईबाबा जसे काही जण साईंना गुरु मानतात, तुम्ही ज्याही गुरूंना मानता
ते गुरु तुम्हाला सप्टेंबर 2025साठी काय कसं जगताना वागताना तुमच्यासाठी रिलेटेड एक काय मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छितात ते आपण बघूया. ठीक आहे. आई बाबा काय सांगतात तुम्हाला, तुमचे गुरु काय सांगतात तुम्हाला. ओके. द पॉवर ऑफ उदी आणि लुक विदिन. उदी इज ऑल पॉवरफुल. इट्स पॉवर कॅन नॉट बी डिस्क्राइब बाय वर्ड्स. आणि गॉड इज विदिन यू इन युअर हार्ट अँड माइंड. दोन्ही पण छान आलेले आहेत. थोडक्यात काय की जे तुम्ही बाहेर शोधताय ते ॲक्च्युली तुमच्या आतमध्येच दडलेलं आहे. तुम्हाला फक्त त्याची जाणीव झाली पाहिजे. मेडिटेशन केलं तर तुम्हाला त्याची उत्तरं मिळू शकतात. आणि द पॉवर ऑफ उदी या कार्डच्या बाबतीत माझा एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर ज्यांना हे कार्ड रीडिंग करताना आलं होतं, पर्सनल रीडिंग करताना, त्यांना कुठल्या ना कुठल्या निमित्तानं शिर्डीला जायचे योग आले, प्रतिशिर्डीला जायचे योग आले. तसं एवढंच काय तर काहींना आपोआप समोरून उदी मिळाली, उदी कोणी ना कोणी आणून दिली. हा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही श्रद्धा समजा नाही तर अंधश्रद्धा समजा, पण हा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे. द पॉवर ऑफ उदी आलेला आहे तर मी समजते की तुम्हाला साईबाबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे किंवा तुम्ही ज्याही गुरूंना मानता त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. खूप छान कार्ड्स आलेले आहेत. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू कर्क राशीच्या लोकांसाठी. आता आपण बघूया की एंजल कार्ड तुम्हाला काय ॲडवाईस देऊ इच्छितात. सप्टेंबर 2025 मध्ये एंजल्स तुम्हाला काय सांगू इच्छितात. लिसन टू युअर इंट्युशन आणि पीसफुल रिझोल्युशन. मगाशी एक कार्ड आलं होतं बघा, साईबाबांचं कार्ड होतं तेव्हा लुक विदिन आलं होतं आणि इथे काय आलं लिसन टू युअर इंट्युशन. सो मी असं सजेस्ट करेन की कर्क राशीच्या लोकांनी या महिन्यामध्ये मेडिटेशन करायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. एंजल्स पण सेम सांगतायत, कार्ड्स पण सेम सांगतायत. आनंदी वातावरण आहे. मन जेव्हा प्रफुल्लित असतं तेव्हा मेडिटेशन खूप जास्त चांगलं बनतं. त्याच्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही मेडिटेशन करा. आणि दुसरं आहे पीसफुल रिझोल्युशन. तो जरी कुठेही छोटा मोठा वाद झाला, ऑफिसमध्ये असू दे, नाहीतर घरामध्ये असू दे, नाहीतर मित्रमंडळींमध्ये असू दे, तुम्ही एक पाऊल मागे या, पीसफुल रिझोल्युशन करा, शांततेत मार्ग काढा. जे काही चर्चा असेल ते चर्चेने मिटवण्यासारखंच असतात गोष्टी, तर चर्चेने मिटवा असं कार्ड सांगतात. आशा करते की तुम्हाला आजचं माझं सेशन आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या ओळखीत किंवा नात्यात कोणी कर्क राशीचे असतील तर त्यांना ही रील नक्कीच शेअर करा. थँक्यू सो मच.